तर तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल की हा छान असा ब्लॉग आहे तो लग्नाचा आहे। तर मी लग्नासाठी गेले आणि तिथे व्हिडिओ बनवणार नाही असं तर होणार नाही। तर हा डायरेक्ट आम्ही जो बांगड्याचा घाणा म्हणजे बांगड्या भरण्याचा कार्यक्रम होता त्याचा तेव्हापासूनचा व्हिडिओ शूट केला। तर याच्यासाठी बघा इथं माझ्या मावशी आहेत दोन आणि अंशू पण भरून घेते बांगड्या। घे तो हात घ्या। मामांच्या मुलाचं लग्न होतं तर त्याच्यासाठीच बांगड्याचा घाणा आणि सोबतच इकडं अक्षदाला हळदी कुंकू वगैरे छान लावायची तयारी चालू होती आणि पारंपरिक गाणी देखील आता ऐकायला भेटत नाहीत पण गावाकडे मस्त छान भेटतात। ए मावशीकडे बघ की लग्नाचा कार्यक्रम म्हणजे सगळीकडे गडबडत चालूच असते। तर हे इकडं आमचे तोपर्यंत अक्षदा आहेत त्यांना हळदी कुंकू लावायचा तो विधी चालू होता आणि आता तर सगळं छान असं डेकोरेशन वगैरे करून छान फोटोशूट वगैरे करतात। त्यामुळं गावाकडं आम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने आम्ही छान असं केलं होतं। तर हे लग्न होतं ते माझ्या आजोळी होतं आणि तिकडं सगळे कार्यक्रमाची तयारी देखील छान चालू होती। सगळ्यांनी मस्त छान एन्जॉय केलं प्रत्येक विधी आणि नवीन नवीन गोष्टी देखील शिकायला मिळाल्या। गावाकडचं डेकोरेशन म्हटल्यानंतर अगदी साधं पाना फुलांचं जी जवळपास आम्हाला थोडीफार पानं मिळाली आणि फुलं जी पण सगळी गावाकडं कसं सगळं जवळपास भेटून जातं जे की आपल्याला शहरात खूप जास्त पैसे खर्च करून मिळतं ते इथं छान आणि मस्त भेटतं। अक्षदाला वेगवेगळ्या प्रकारचं कलर लावायचं चालू होतं। आता असं काय नाही सगळीकडं आता जसं आपलं ट्रेंडिंग चालू आहे त्याच पद्धतीनं सगळीकडं करतात त्यामुळं छान वाटतं सगळ्यांना। हा आता कर आम्ही सगळी येऊ दे। त्यांना त्यासाठीच बघा म्हणून सांगायला मी नाही लेवत अहो तांदूळ सगळं करायचं स्वस्तिक काढल्यागत वत्ताना कसं स्वस्तिक काढल्यागत असं वतायचं हा त्याला किती पाणी घर दिसला म्हणजे बाद झालं की नाही दिसत नाही जात एका साईडला बघा किती कलर काय हे बाळा व्हायचं त्याला येते आम्ही त्याचं आपल्याला सगळं मिक्स करायसाठी नुसतं असं आम्हाला ताट आणखी ते कळसात केलेलं तेवढं तर इथं फक्त मी मेहंदी काढली होती बांगड्या भरायच्या अजून बाकी होत्या पण तोपर्यंत आमचं डिस्कशन चालू होतं की कोणत्या बांगड्या भरायच्या इथूनपासून सगळ्या बहिणी वगैरे एकत्र आल्या की छान मस्त वाटतं सगळ्यांनी एकत्र सेम असं भरायच्या होत्या। मग प्रत्येकाचं हे चालू होतं की कोणत्या भरायच्या कोणत्या नाही तर
ते जॉईंटच आहे सगळं. आम्ही तुम्हाला दिला ना का कलर? चमच्यानं सोडायचं, असं सोडायचं. असंच वाटते वाटीनेच होता. नाही वर लई जाते जाऊ द्या. बारीक काढायचं आपल्याला मोठं करायचं एक जण होता बघू दिसतंय का चमच्यानं होता ग मी. बारकाच काढायचं असते पाणी एवढं पाण्यानं होत असते वेदी काय तर भरते वाटी सगळी उठा सगळं माझं मीच करतो सरा साईडला करायला लागला. फायनली आमचे कलर वगैरे बनवून झाले आणि त्याच्यानंतर स्वस्तिक काढायला वेगवेगळ्या कलरमध्ये सुरुवात केली. तर सगळ्यात आधीचा स्वस्तिक हा माझ्यापासून सुरुवात झाली आणि तो मला बऱ्यापैकी जमला. तर तुम्ही देखील अशा पद्धतीनं अक्षतांना कलर लावून घेता का मला नक्की कमेंट करून सांगा. आणि बाकीच्यांनी पण वेगवेगळ्या कलरमध्ये छान असे सगळे स्वस्तिक बनवून घेतले. तर हा व्हिडिओ तुम्हाला देखील कसा वाटला नक्की सांगा. आणि खरंच लग्न गावाकडे असलं की मस्त छान एन्जॉय करता येतो बरं का. त्यामुळं असं आवर्जून लग्न गावाकडं झालं तर छान पण वाटतं आणि सगळी माणसं पण भेटतात. हिरवा होतो दे तीच नाही ही पिवळ्याची वाटी ती पिवळा एकच कलर आहे एकच दिसणार की असं कसं बोलताय तुम्ही? हो कलर एकच आहे वेगळा काय नाही. हिरवा तेवढा नाही ते काढायचं कलर मिक्स कर त्याला काढायचंच आहे बघलं का असं करूया. त्यानंतर मग अक्षता वगैरे फायनली झाल्या. आमच्या सगळ्या अक्षतांना हळदी कुंकू वेगवेगळे कलर वगैरे लावून झाले आणि तोपर्यंत संध्याकाळचा टाईम झाला. तर संध्याकाळी मग आम्हाला सगळ्यांची तयारी वगैरे करून गावदेवासाठी जायचं होतं आणि त्यात व्हिडिओ बनवायची मग खूपच वेळ लागतो. मग आम्ही डायरेक्ट गावदेवासाठी तयार होऊन गावात गेलो गावदेव करायला. बऱ्याच वर्षातून आम्ही राहिलो होतो एकत्र. छान माझ्या सगळ्या बहिणी हे सगळे आले होत्या आणि त्यामुळे मस्त सगळ्यांनी छान एन्जॉय केला. सगळे छान सगळे तयार झालेले होते आणि सगळे एकत्र देवासाठी तयार झालो. मग म्हटले की आता व्हिडिओ देखील घ्यावा सगळ्यांचा. तर नवरदेव इकडं पाया पडत होते त्यामुळं तोपर्यंत आम्ही व्हिडिओ वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर मग बाकीचे पाहुणे वगैरे सगळे आलेले होते. गावदेव झाल्यानंतर
मग इकडं आमचा हळदी कुंकूचा कार्यक्रम आणि घरी आल्यानंतर मग घरच्यांचे पण फोटो सेशन केलं. तर मस्त माझी आजी मावशी वगैरे सगळ्यांचं झालं. त्यानंतर मग हा आमचा नवरदेव होता, त्याला सगळ्यांनी हायलाईट केला आणि मस्त छान एन्जॉय केला. तर बाकीचा लग्नाचा व्हिडिओ आहे तो उद्या शेअर करते. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय.